नमस्कार मंडळी, स्वागत आहे माझ्या चॅनलवर सोनल फ्रॉम USA मराठी. आज मी तुम्हाला दाखवणार आहे थोडे इकडच्या अपार्टमेंट्सची टूर. अमेरिकेतली अपार्टमेंट कशी असतात, बिल्डिंग्स कशा असतात हे तुम्हाला बघायला मिळेल. तर चला आपण दाखवूया ही बिल्डिंग. ही बघा, ह्या बिल्डिंगीत आपण आता घर बघणार आहोत. ब्रिकचं फसाड आहे या बिल्डिंगला, दिसलं, आणि आहे मेन स्ट्रीटवर ही बिल्डिंग. हे बघा, इकडे आहेत स्टेप्स आणि इकडे आहे रॅम्प. हा रॅम्प याच्यासाठी आणि इथे सगळीकडे हँडिकॅप ॲक्सेसिबल असायला लागतं. नॉर्मली अपार्टमेंट बिल्डिंग्स या एंट्रन्सला एंटर केलं की अशी एक छोटी लॉबी असते आणि हे जे बाजूला दिसत आहेत हे मेल बॉक्स आहेत, म्हणजे पोस्टमन इकडे पोस्ट टाकून जातात. आणि जो आतला दरवाजा आहे तो लॉक असतो. हे साईडला कीपॅड दिसते, तुम्ही तिकडून डायल करू शकता आणि ती व्यक्ती तुमचा हा दरवाजा ऑटोमॅटिकली ओपन करू शकते सिक्युरिटीसाठी, किंवा तुम्ही चावी निवडून जाऊ शकता ओनर असाल तर, पण असंच जाऊ शकत नाही. हे बघा, लॉक आहे दरवाजा. आता आमच्या मागे जी व्यक्ती आली आहे ती पण घर बघायला आली आहे आणि त्यांच्याकडे कोड होता, सो आम्ही आज जाऊ शकलो. ही बघा, ही आहे एक एंट्रन्स फॉयर म्हणतात त्याला. एंट्रन्स फॉयरला नॉर्मली थोडंसं सिटिंग वगैरे असतं, कधी कधी कोणी अटेंड करायला पण असतात रिसेप्शनमध्ये. ही छोटी बिल्डिंग आहे, इथे काही नाही. हा बघा, पॅसेज आहेत आणि सगळी घरं आहेत. आणि आता आम्ही चाललो आहोत. ही बघा, ही लॉन्ड्री रूम आहे कॉमन. नॉर्मली सगळ्याच अपार्टमेंटमध्ये लॉन्ड्री नसते घरात, तर लॉन्ड्रीसाठी मग त्यांना खाली यायला लागतं ग्राउंड फ्लोअरला किंवा फर्स्ट फ्लोअर. हा फर्स्ट फ्लोअर म्हणतात अमेरिकेत, ग्राउंड फ्लोअर नसतोच. ग्राउंड म्हणजेच फर्स्ट फ्लोअर असतो बेसिकली. सो तिकडे लॉन्ड्री रूम होती, लॉन्ड्री ड्रायर, आणि हे समोर आहेत एलिव्हेटर्स म्हणजे लिफ्ट. आता आपण लिफ्टनी वर जाऊया. सेकंड म्हणजे ॲक्च्युली जस्ट दुसराच फ्लोअर आहे. छोटीशी लिफ्ट आहे. वरती आल्यानंतर फायनली आम्ही त्या अपार्टमेंटच्या इथे पोहोचलो. इकडे ओपन हाऊस आहे. ओपन हाऊस म्हणजे टायमिंग दिलेलं असतं की 12 ते 2 ओपन हाऊस आहे, आणि मग तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही जाऊन बघून येऊ शकता. नॉर्मली आतमध्ये रिअल्टर म्हणजे रिअल इस्टेट एजंट असतं. हे बघा, एंटर केल्यावर हे आहे कोट क्लोजेट, कारण इथे विंटर असतो तर कोट सगळे घालून येतात गेस्ट, राईट, पण त्यांना आल्यावर कोट काढून ठेवायला लागतात. हे इथे सप्लाईज किंवा काही ठेवायला एक क्लोजेट आहे छोटं. प्रत्येक घराची रचना वेगळी असते, पण नॉर्मली तुम्ही बघाल तर एंटर केल्यावर इथे कोट क्लोजेट असतंच असतं, कारण इथे विंटर असतो आणि गेस्ट आले की त्यांना कोट काढून ठेवायला जागा लागते. ही आहे बेडरूम आणि त्याचं हे आहे क्लोजेट. क्लोजेटमध्ये त्यांनी नॉर्मली इथे क्लोजेट असंच असतात बेसिकली, फक्त हँगरला लावायला जागा असते. आपल्यासारखे असे खण नसतात की आपण घड्या करून कपडे ठेवू शकतो, त्यामुळे बरेच वांदे होतात. कारण जास्त कपडे असतील तर तुम्ही हँगर्स लावून शेवटी ते भरून जातं. ही होती बेडरूम. हे आहे हॉल म्हणजे लिव्हिंग रूम कम डायनिंग. हे बघा, ही आहे लिव्हिंग रूम. घरात भरपूर काम दिसतंय. हे बघा, या खिडकीतून तुम्हाला खाली तुमचं पार्किंग दिसतंय. नंतर घराला हा डेक आहे. डेक म्हणजे गॅलरी म्हणजे डेक म्हणतात त्याला. खाली पार्किंग आहे, म्हणजे घराचं पार्किंग समोरच आहे. तुमच्या गाडीवर तुम्ही नजर ठेवू शकता. नॉर्मली अपार्टमेंटबरोबर पार्किंग येतच. पार्किंग तर इथे मॅन्डेटरी असतं, कारण इथे गाडीशिवाय माणसं राहूच शकत नाहीत. गाडी म्हणजे आपले पाय असतात. हा आहे डेक किंवा त्याला गॅलरी म्हणू आपण. आणि हे बघा, काम खूप आहे घरात, मेंटेन केलेलं नाहीये त्यांनी. गॅलरीचे रेलिंग खूप लो होते, म्हणून मला भीती वाटली, मी मला ना आत आणलं. हा छोटासा हॉल आहे. हॉल म्हणजे लिव्हिंग रूम, आणि त्याच्या साईडला तिकडे आहे किचन. असं हे 1 बेडरूम घर आहे ॲक्च्युली. AC सेंट्रल नाही आहे इथे. मोस्टली बॉस्टनला किंवा न्यू इंग्लंडला सगळ्यात जुन्या बिल्डिंग्स किंवा जुनी घरं असतात, त्यामुळे सेंट्रल AC नसतं. विंडो AC किंवा वॉल AC असतो. हे बघा, हे किचन. नॉर्मली किचनमध्ये रेफ्रिजरेटर
मायक्रोवेव्ह इनबिल्ट येतो. ही किचनची पॅन्ट्री, याच्यात पण भरपूर काम दिसतंय, जुनाट दिसतंय सगळं. आणि हे बघा, ही आहे सिंक, त्याच्यावरती हे इलेक्ट्रिकचं हे बाजूला गॅस आहे. प्रत्येक गॅसला ओव्हन असतो कारण इथे सगळ्यात जास्त बेकिंग होतं, त्यामुळे इलेक्ट्रिक ओव्हन किंवा इलेक्ट्रिक गॅस असतो. आणि हे बघा, काउंटरवर दिसत आहेत पेपरवर्क ठेवले त्यांनी. हे बेसिकली पेपरवर्क म्हणजे त्याची माहिती असते घराची, टॅक्सेस किती आहे, काही डिस्क्लोजर, म्हणजे याच्यात काय तुटलं फुटलं चालत नसेल, गॅस चालू असेल तर ते त्याच्यात लिहून ठेवणार की आमचा गॅस चालू नाही आहे, त्याचे डिस्क्लोजर्स त्याच्यात लिहिलेले असतात. आणि सेलरना ते मॅन्डेटरी असतं असे डिस्क्लोजर देणं, किंवा ती एखादी वस्तू ठेवणार नसतील, जसं त्यांचा रेफ्रिजरेटर आहे किंवा मायक्रोवेव्ह आहे ते ठेवणार नसतील कारण त्यांना कोणी गिफ्ट दिला असेल तर त्यांना डिस्क्लोजरमध्ये ते टाकायला लागतं की आम्ही हा मायक्रोवेव्ह घेऊन जाणार आहोत किंवा ही वस्तू चालत नाही आहे. तिकडे एंटर केलं की अशा या शीट्स असतात, त्या दिसत्या तुम्हाला. त्याच्यात सगळी माहिती असते, घराचे पिक्चर्स असतात, सगळं नॉर्मली माहिती दिलेली असते. घराची प्राईस आहे 238,000, म्हणजे 2,38,000. घरात खूप काम आहे आणि लॉन्ड्री खाली आहे, बघितलीस तर आपल्याला हे काही घर खास वाटलं नाही. तर आम्ही हे पुढचं घर बघायला जाऊ. हे बघा, हे बाथरूम, एक बाथरूम आहे, हे बघा, त्याच्यातही खूप काम आहे, जुनं एकदम. आता हे घर बघितलं, आता आपण दुसरं घर बघायला जाऊ. हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवते कारण हे आहे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स मध्ये, म्हणजे अपार्टमेंट कॉम्प्लेक्स आहे, लॉन गार्डन आहे, स्विमिंग पूल आहे आणि कॉम्प्लेक्सच्या आतमध्ये ही मोठी बिल्डिंग आणि छानसं पार्किंग आहे. याला म्हणतात हे घर बघूया. ओपन हाऊस कॉन्सेप्ट काय आहे तुम्हाला नंतर सांगते. ते आहे हे. आता ही बिल्डिंग बघा, ह्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाहीये, त्यामुळे चढून जायला लागणार आहे. बिल्डिंग एवढी सुंदर आहे, कॉम्प्लेक्स एवढं छान आहे, आम्हाला सगळं आवडलं, पण ह्या बिल्डिंगीत लिफ्ट नाही आहे. तुम्हाला वाटेल लिफ्टची एवढं काय 2 मजल्यांसाठी, पण तसं नाहीये. जेव्हा आम्ही ग्रोसरी आणतो तेव्हा ग्रोसरी इतकी असते, म्हणजे 15 दिवसांची, महिन्याची, किंवा आमचे जे किचन टॉवेल्स वगैरे सर जेवढे मोठे बॉक्स असतात हे वर खाली आणणं खूप मुश्किल होतं आम्हाला, आणि म्हणून लिफ्ट प्रिफर्ड असते बिल्डिंगीत. हा बघा, हा आहे त्याचा हॉल. आणि हे आहे हिटिंग सिस्टीम. ही जी वुडन दिसते ही हिटिंग सिस्टीम आहे. हिटिंग सिस्टीम वगैरे खूप इम्पॉर्टंट असतात इकडे, कारण घर वॉर्म राहणं जरुरी असतं. तुम्हाला सगळं छान ऊन वगैरे दिसतंय कारण हे सगळं उन्हाळ्यात बघितलेली घर आहेत, थंडीत नाही, तर कन्फ्यूज होऊ नका. आणि या हॉलमधून गेलं की हा, हे राईट साईडला आहे बाथरूम. हे बघा, ह्याला म्हणतात फुल बाथ. एक बाथटब आहे, वॉश बेसिन, वाव, लिनन क्लोजेट सुद्धा आहे. लिनन क्लोजेट म्हणजे इथे सगळे टॉवेल किंवा घरचे कपडे ठेवू शकतो, म्हणजे मग अजून एक आपल्याला आपल्या कपाटामध्ये जागा अडवायला नाही लागत. तर हे वॉश बेसिन आणि कमोड. आणि ही आहे दुसरी बेडरूम, जिथे दुसरी म्हणजे ही छोटी बेडरूम दिसते. हिला पण हिटिंग आहे, विंडोज आहेत आणि त्या साईडला क्लॉजेट आहे. ते बघा, तर नॉर्मली इथे बघाल तर तुम्ही क्लॉजेट असे छोटे असतात आणि त्याला हँगर्सच असतात लावायला, बाकी काही नसतं. हे बघा, बाकी काही नसतं. म्हणजे तुम्हाला जर काही ठेवायचं असेल खाली तर तुम्हाला स्पेशल अरेंजमेंट करायला लागते. आणि ही त्यांनी प्रोजेक्ट केलेली अजून एक बेडरूम, पण ऍक्च्युली ही डायनिंग रूमची त्यांनी कन्वर्ट केलेली. डायनिंग रूम बेसिकली, सो ती डायनिंग रूम आहे. आणि हे आहे किचन. किचन थोडं छोटं आहे आणि फ्रीज जुना आहे आणि अजून एक दरवाजा आहे. दिसला? हा दरवाजा बॅक साईडला जातो बिल्डिंगच्या, जिकडे पार्किंग आहे. तर नॉर्मली तुम्ही बघितलं अपार्टमेंट्स कॉम्प्लेक्समध्ये सगळ्या अपार्टमेंटना सुद्धा दोन एंट्रीज असतात, एक बॅक साईड एक फ्रंट साईड. मेनली फायर एक्झिटसाठी असतं असं. आणि हे बघा, क्रिश उघडतोय ते आहे कोट क्लोजेट. मी तुम्हाला म्हटलं ना, एंट्रन्सला कोट क्लोजेट असतं नॉर्मली, कारण इथे थंडीत लोक येतात तेव्हा त्यांचे कोट कुठे ठेवणार. हा आहे इलेक्ट्रिकचा गॅस, त्याच्यावरती चिमणी आहे आणि हे सगळे छान कॅबिनेट्स आहेत. तर किचन तर छान दिसतंय पण छोटं आहे थोडं. आणि ग्रॅनाईटच्या ऐवजी तिकडे एक नवीन मटेरियल मिळते, कंपोजिट. ते ग्रॅनाईट सारखंच असतं पण इट इज मॅनमेड मटेरियल बेसिकली.
आणि हा पाठचा दरवाजा उघडला तर इकडे सुद्धा स्टेअरकेस आहे. मी जसं म्हटलं तसं ही स्टेअरकेस जाते आहे पार्किंगच्या इकडे. ते बघा तुम्हाला दिसतंय आता मी अशी उभी आहे की तुम्हाला एक मेन एंट्रन्स दिसतोय. ह्या ज्या महिला माझ्याशी बोलतायत ती ऍक्च्युली रिअल इस्टेट एजंट आहेत आणि त्यांच्या मागे एक दरवाजा होता आणि साईडला. चला आता आपण स्विमिंग पूल कॉम्प्लेक्स मध्ये स्विमिंग पूल असते नॉर्मली की त्यांचा महिन्याची जी सोसायटी फी आपण म्हणतो सोसायटीचे चार्जेस जास्त असतात. विंटरमध्ये स्विमिंग पूल नेहमी क्लोज केला जातो. त्याला सुद्धा एक स्पेशल खर्च येतो $500 ते $1000 वगैरे. आता मी तुम्हाला तिसरी बिल्डिंग दाखवते. वेगळ्या प्रकारची आहे, लांब लचक आहे आणि ह्याच्यात थोड्या वेगळ्या गोष्टी होत्या आणि मला म्हणून तुम्हालाही दाखवायची होती कारण ह्याच्यात रेस्ट्रिक्शन होतं की त्यांनी प्रिफर केलेलं की नॉर्मली ही रेस्ट्रिक्शन्स होती. लॉनवर मुलांनी खेळायचं नाही, आवाज करायचा नाही. आम्हाला कळलं की इथे जास्त वयस्क लोक राहत आहेत. हे बघा इथे मेल बॉक्स आहे, मेल्स येतात. दरवाजा रिअल इस्टेट एजंट मॅडमनी उघडून ठेवलेला, नाहीतर लॉक आणि की असते तुम्हाला माहिती आहे किंवा एक कोड एंटर करायला लागतो. तर आता हा आहे ग्राउंड फ्लोअरचा कॉन्डो. मी तुम्हाला सांगितलेलं माझ्या मागच्या व्हिडिओत की अपार्टमेंट्स म्हणत नाही, त्याला अपार्टमेंट कॉन्डो म्हणतात. आहे एक छोटा कॉन्डो 1 बेडरूमचा आणि हे जेवढं सुंदर करून ठेवलेलं असतं ना ह्याला म्हणतात स्टेजिंग. मी त्यांना विकायच्या वेळेला त्याचं स्टेजिंग करून ठेवतात. छान फर्निचर, छान सगळं आणून ठेवतात, पिलोज थ्रोज आणि एवढं सगळं क्लीन करतात. आणि तुम्ही बघितलं असेल की कुठेच ओनर्स दिसत नाहीत. तर नॉर्मली ओपन हाऊसच्या वेळी ओनर्स बाहेर निघून जातात आणि घर डिक्लटर म्हणजे घरातलं सगळं सामान काढून स्टोरेजमध्ये टाकतात आणि अतिशय कमी सामान ठेवतात आणि मग छान स्टेजिंग करून छान छान फर्निचर आणून ठेवतात. म्हणजे हे आहे 2 बेडरूमचं घर. बघितलं तुम्ही, एक छोटी रूम होती, ही मास्टर बेडरूम आहे. हे बघा हे वॉक इन क्लोसेट आहे. इकडे जरा सगळं वेगळंच आहे. वॉक इन क्लोसेटला दरवाजेच नाहीयेत. वॉक इन क्लोसेट म्हणजे आपण त्याच्या आत जाऊ शकतो क्लोसेटच्या, त्याला म्हणतात वॉक इन क्लोसेट. That's how we keep the laundry bags. हे आहे फुल बाथ म्हणजे बाथटब आहे, कमोड आहे आणि वॉश बेसिन आहे, त्याला फुल बाथ म्हणतात. तर तुम्हाला सगळ्या विषयांची माहिती हवी असेल तर माझा घराचा व्हिडिओ बघा, घरांचे प्रकार आणि माहिती. किचन बघा किती मोठं आहे या घरात, फारच सुंदर किचन केलेलं आहे. एकदम छान पांढरी कॅबिनेट्स आणि मस्त ग्रॅनाइट लावलाय ब्लॅक कलरचा. डायनिंग रूम आहे, ह्याला म्हणतात ईट इन किचन. इथे तुम्ही सगळं फ्रीली उघडून बघू शकता. किचनचे डोअर्स, नंतर क्लॉजेट सगळं बघू शकतात. आणि रिअल्टर त्याच्यासाठीच असतात की काही चोरी होऊ नये आणि नॉर्मली इथे कोणी असं चोरी करत नाहीत किंवा व्हॅल्युएबल वस्तू घेऊन जात नाहीत. ओनर्स आपलं सगळं ठेवून जातात तरी कोणी हात लावत नाही. या घराला डिस्क्लोजर होतं की हे घर तुम्ही स्वतःसाठी घ्यायचं म्हणजे तुम्हाला इथेच राहावं लागणार 3 वर्ष, त्याच्यानंतरच तुम्ही भाड्याने देऊ शकता. मी तुम्हाला म्हटलं ना की प्रत्येक घरात काही ना काही डिस्क्लोजर असतं, तसं या घरात हे डिस्क्लोजर होतं. आणि ह्याच्यात तुम्ही बघितलं की हे घर फर्स्ट फ्लोअरला म्हणजेच इंडियाच्या ह्याच्याप्रमाणे ग्राउंड फ्लोअरला होतं, पण लॉन्ड्री नाहीये. मग लॉन्ड्री कुठे? चला आपण आता बघूया लॉन्ड्री कुठे आहे. हे बघा ब्रोशर्स वगैरे ठेवले, छान फ्रुट्स वगैरे ठेवून सजावट करून ठेवली आहे. चला आपण आता बघूया डेकवर जाऊन. त्याच्या आधी हे क्लॉजेट बघूया. एंट्रन्सच्या बाजूला हे आहे क्लॉजेट कोटचं आणि ज्याच्यात त्यांनी थोडेसे व्हॅक्यूम क्लीनर्स वगैरे ठेवले आहेत, सप्लायज ठेवले आहेत. आणि हा तो एंट्रन्सचा पॅसेज आणि हा आहे डेक. हा बघा डेक. वाव, डेकच्या मागे बघा किती सुंदर त्यांनी ग्रिल्स वगैरे ठेवलेत. म्हणजे नॉर्मली अपार्टमेंटमध्ये असं नसतं, पण इथे असं ठेवलंय वातावरण करून की जसं स्वतःचं घर आहे. माणसं गेस्टना बोलवू शकता समरमध्ये आणि मागे ग्रिल्स वगैरे ठेवले आहेत म्हणजे तुम्ही कुकिंग करू शकता, ग्रिल करू शकता समरमध्ये बाहेर. आणि तो बघा तिकडे डावीकडे स्विमिंग पूल आहे. त्या स्विमिंग पूलच्या मध्ये जी शेड आहे ना त्या शेडमध्ये ॲक्च्युली वॉशर आणि ड्रायर आहे म्हणजे लॉन्ड्री आहे. तर आता मागे जी बिल्डिंग दिसते ही एक अजून एक अपार्टमेंट बिल्डिंग आहे जी आता बघायला आलो आहोत. आणि इथे टॉप फ्लोअरला घर आहे. तसे वेगवेगळ्या प्रकारचे अपार्टमेंट बिल्डिंग्स असतात. आपण 2 आधी बघितल्यात, आता ही नवीन असते तिसरी आहे बिल्डिंग. पार्किंग लॉट. तर ह्या बिल्डिंगचा हा आहे पार्किंग लॉट आणि त्याचं अजून एक एक्सटेन्शन आहे जे बिल्डिंगच्या अपार्टमेंट कॉन्डोच्या पाठी आहे. अपार्टमेंट कॉन्डो
कॉन्डो कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला, त्याच्या पाठी आहे. इथे स्विमिंग पूल वगैरे काही नाहीये. हे बघा, आणि बॅक साईडनी पण एक एंट्रन्स आहे. मी तुम्हाला म्हटलं की प्रत्येक अपार्टमेंट बिल्डिंगला एक फ्रंट आणि एक बॅक एंट्रन्स असतोच असतो नॉर्मली. चला आता आपण आत जाऊन बघूया की इकडचं घर कसं आहे. उन्हाळा आहे त्यामुळे सगळं खूप छान दिसतंय. उन्हाळा मी डेफिनेटली मिस करते विंटरमध्ये. उन्हाळ्यात जितकं छान फिरता येतं तितकं विंटरमध्ये नाही. हा बघा, हा आहे एंट्रन्स. एंट्रन्स नक्कीच लॉक असणार, पण तरी आम्ही एक ट्राय करून बघितलं की उघडतंय का, आणि लॉक होता ॲज युजल. सो आम्हाला थांबायला लागलं रिअल इस्टेट एजंट येऊस तर. ते आले आणि मग त्यांनी आम्हाला उघडून दिलं चावीनी. आणि त्याच्या बाजूलाच कीपॅड आहे. तर कोणाच्या घरी जायचं असेल तर त्यांच्या अपार्टमेंटचा आपण नंबर दाबला की ते आपल्याला दरवाजा उघडून देतात. प्रत्येकाच्या फोनवरती कनेक्टेड की असते, मग त्या कीनी प्रेस केलं की दरवाजा आपोआप उघडतो. इथे पण लिफ्ट नाहीये, आता चढून जायला लागणार. मी तुम्हाला सांगितलं चढून जायला प्रॉब्लेम नसतो. प्रॉब्लेम हा असतो की लॉन्ड्री खाली असते, मग ती लॉन्ड्री वर खाली न्यायची असते. लॉन्ड्री आता अपार्टमेंटमध्ये आहे की नाही माहीत नाही, बघूया आपण. पण मोस्टली खाली आहे, म्हणजे अपार्टमेंटमध्ये कॉन्डोमध्ये असायचे चान्सेस कमी आहेत. हे बघा, आता इथे पण ओनर्स नाही आहेत. घर ते फ्री करून ठेवतात, म्हणजे आपण मोकळेपणाने घर बघू शकतो, म्हणून ओनर्स नेहमी बाहेर जातात ओपन हाऊसच्या वेळी. किंवा आपण अपॉइंटमेंट सुद्धा घेतली की आम्हाला 6:30ला बघायचं आहे संध्याकाळी, तर ओनर्स बाहेर निघून जातात. हे बघा किती सुंदर विंडो आहे. टॉप फ्लोअर असल्यामुळे व्ह्यू पण खूप छान आहे. छान काउचेस ठेवले आहेत. घर किती क्लीन आहे आणि मस्त आहे. हे बघा, मुलं चढून बसले. नॉर्मली असं कोणी फर्निचरवर बसत नाही. माझी मुलं जरा वात्रट आहेत. आणि हे बघा, हे थोडं ओपन कॉन्सेप्ट सारखं घर आहे, त्यामुळे छान वाटतं. हे बघा, हे कोट क्लॉसेट एंट्रन्सच्या बाजूला. आणि हे बघा, कोट क्लॉसेट आणि हे शूज साठी त्यांनी किती छान लावले दरवाजाला. नॉर्मली इथे खूप शूज असतात लोकांकडे, विंटरचे वेगळे, समरचे वेगळे, स्नीकर्स, जिमचे वेगळे. हा दुसरा दरवाजा, हा दुसऱ्या स्टेअरकेसला जातो. मी म्हणते ना जसे फ्रंट आणि बॅक एंट्रन्स असतात तसं. हे बघा, हा दुसरा बॅक साईडला जातो. जो बॅक साईडचा आपण दरवाजा बघितलेला तिकडेच. आणि हे किचन पण छान सुंदर केलेलं आहे. ग्रॅनाइट लावलेला आहे. इलेक्ट्रिकचा गॅस स्टोव्ह आहे. सिंक स्टीलची आहे, मोठी आहे, खूप छान. आणि कलर वगैरे पण छान सुंदर दिलाय त्यांनी. ऑरेंज मँगो कलर, मला आवडतो हा कलर खूप. आणि हे पण इट इन किचन आहे, म्हणजेच डायनिंग टेबल किचनच्या आत आहे. आणि हा आहे हॉल खूप मोठा आहे, खूप छान आहे. आणि हे बाथरूम फुल बाथ. परत हे फुल बाथ आहे, त्यांनी किती व्यवस्थित सगळं ठेवलंय बघा, छान. इथे बाथरूम नेहमी ड्राय असतात, त्याला ड्राय बाथरूम कॉन्सेप्ट म्हणतात. तुम्ही तर बघितलंच विंटरमध्ये किती थंडी असते, त्यामुळेच इकडे सगळे बाथरूम ड्राय असतात. नॉर्मली ते छान रग वगैरे ठेवलेले असतात. हे आहे लिनन क्लॉसेट. ह्याच्यात सप्लायज, लिनन सगळं ठेवू शकतो आपण, तुम्हाला जे पाहिजे ते. आणि आयर्नचा हे पण होता, आयर्निंग करायचं टेबल. आणि ही बघा, ही आहे चिल्ड्रन्स बेडरूम. मुलांची बेडरूम आहे, त्यामुळे छान टॉईज आणि किती व्यवस्थित ठेवली त्यांनी. इकडे पण वॉल एसी आहे, एक छोटा क्रेप आहे. आणि हे आहे क्लॉसेट. क्लॉसेट पण म्हणतात तसं फक्त हँगर चढवायला जागा असते आणि वरती 2 शेल्फ असतात, खाली काहीच नसतं. रूम, या बेडरूम मध्ये पण त्यांनी काहीच ठेवलं नाहीये, पण वॉल एसी आहे आणि खुर्ची ठेवली. पण छान आहे, प्रशस्त रूम आहे. एक बेड राहू शकतो. साईडला क्लॉसेट आहे छान मोठं. छान क्लॉसेट आहे. ओनरने नवीन ब्लाइंड्स लावलेले, म्हणून त्यांनी सांगितलं की ब्लाइंड्स राहणार आहेत, ब्लाइंड्स काढणार नाहीयेत. ब्लाइंड्स पण बरेच master insurance, laundry facility, exterior maintenance, landscaping, snow removal. हे सगळं एक्सप्लेन करतात रिअल इस्टेटर की सगळं स्नो रिमूव्हल, लँडस्केपिंग, बाहेरचा मेंटेनन्स बिल्डिंगचा, हे सगळं त्यांच्या मेंटेनन्समध्ये इन्क्लुडेड होतं. म्हणजे ओनरला फक्त इथे इलेक्ट्रिक बिल भरायचं होतं आणि जे ॲव्हरेज $48 ते $50 येतं, म्हणजे खूपच खर्च कमी होता महिन्याचा. आणि आम्ही आता खाली आलो लॉन्ड्री बघायला, जी फर्स्ट फ्लोअरवर होती. आणि कॉमन लॉन्ड्री होती, तिथेच त्यांचं फर्नेस पण होतं. हे बघा, लॉन्ड्री फर्नेस आहे लेफ्टला, ज्याच्यामुळे बेसिकली हीट होते आणि ते वॉटर पाईप्समधून वर जातो सगळीकडे. घरात हीट निर्माण होते, म्हणजे आमची घरं वॉर्म राहतात.
कॉइन ऑपरेटेड लॉन्ड्री आहे. हे फर्नेस नवीन बदललेलं आहे. सगळे हे बघा पाईप्स वर जातात सगळ्यांच्या घरी आणि त्याच्यामुळे सगळ्यांचं घर वॉर्म राहतं. नॉर्मली पीपल प्रिफर वॉटर हीट दॅन इलेक्ट्रिक हीट. इलेक्ट्रिक हीट जरा महाग पडते आणि खूप शुष्क होतं त्याच्यामुळे. आणि हे एंट्रन्सला इकडे आहे मेल रूम दोन्हीकडे. चला, आय होप तुम्हाला ही आमची कॉन्डोची टूर आवडली. वेगवेगळे मी 3 प्रकारचे कॉन्डोज दाखवले तुम्हाला. हा उन्हाळा होता त्यामुळे छान वेदर दिसतंय. आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सोनल फ्रॉम USA मराठी. चला पुन्हा भेटू. बाय बाय.